आपले चांगले एंगेजमेंटच हे फार महत्वाचे असतं. तर ते महत्व तुमच्या गेट टुगेदरचं आहे. त्या गेट टुगेदरच्या निमित्तानं रोहितचा फोन आला परवा दिवशी की असं करायचं म्हणलं बर्गे सरांना भेट. पहिल्यांदा सांगतो मला एक आठवण सांगतो, DP भोसले कॉलेजची एक मुलगी जी पोलीसमध्ये भरती झाली आणि तिचं ट्रेनिंग झाल्यानंतर ती कॉलेजमध्ये भेट द्यायला सरांना. ज्या मातीमध्ये ती घडली तिचं दर्शन घ्यायला, त्या ग्राउंडचं दर्शन घ्यायला आली आणि अक्षय ग्राउंडवर काय आल्यानंतर सर्व मुलींचं वर्दी आली. वर्दी म्हटल्यानंतर अट्रॅक्शन असतं. ती आल्यानंतर सगळ्या मुली तिच्या भोवती जमा झाल्या. पहिल्यांदा त्या मुलीनं खाली ग्राउंडवरची माती आल्या, त्या मातीला स्पर्श केला, आपल्या कपाळाला लावली आणि किती वेगळा क्षण असेल. तर ती म्हणाली ज्या मातीमध्ये घडले त्या मातीचं कुठेतरी आपण काहीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, यासाठी ही माती मी माझ्या कपाळाला लावली. ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा गेट टुगेदर, हे गेट टुगेदर जे आहे ते शाळेत झालं पाहिजे. गेट टुगेदरचा अनेक पर्याय असतात की आपण एखादं चांगलं रिसॉर्ट, खूप चांगलं सोय असेल, काय असेल त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो, अशा कल्पना काही जणांच्या असतात. पण ज्याप्रमाणे त्या ग्राउंडवरच्या मातीमध्ये ताकद आहे ना, ती ताकद ही इथं आहे. इथं आल्यानंतरचं फिलिंग जे आहे ना ते शिवानी सुचलं असतं का आपल्या रिसॉर्टला. त्यामुळे ज्यांनी असं नियोजन केलेलं आहे त्यांनी मुख्याध्यापक बर्गे सर या ठिकाणी काही मीटिंग आहे त्यांची, त्याच्यामुळं तिथं उपस्थित नाहीये. तर पहिल्यांदा सरस्वती विद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी 2006-07 सालच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी यांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, शाळा एक ज्ञान मंदिर आहे. शाळा म्हणजे वेगळं स्थान आपल्या हृदयामध्ये असतं. या शाळेविषयी कधी पोस्ट आपण बघितली, शाळेविषयी काही ऐकलं आपण की त्यांनी सांगितलं तर शाळेच्या पोस्ट आपण बघितल्यानंतर शाळेला त्याला लाखाचं बक्षीस मिळालं. तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये शाळेचा निकाल आता चांगला लागला. 62 मुलं जे अबाव 90 आहेत, बरोबर आहे. आणि शाळेचे निकाल 100% लागले. मी जेव्हा ऐकतो ना तेव्हा आपल्या शाळेबद्दल एक प्राऊड फील होतं आपल्याला. आणि कुठेतरी आपल्याकडून स्टेटस, एखादी स्टोरी, एखादी चांगली आपल्याकडून सहज न कळून शेअर होते. हे शाळेचं महत्व असते. या शाळेच्या आठवणीला कुठेतरी उजाळा द्यावा. कोण कुठं आहे, कोण कशी दिसते, माझ्यावर सांगतो. आमचा गेट टुगेदर खूप वर्षांनी झालेला होता, त्यामुळे ती कशी दिसते आता काय वगैरे सगळ्या आठवणी असे सगळे समोर येतात. आणि या आठवणीला कुठेतरी उजाळा द्यावा. आपल्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी. शिक्षकांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं, आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलावं. त्यांच्या आनंदामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये काहीतरी आपण पार्टिसिपेट व्हावं. या हेतूनं गेट टुगेदरची संकल्पना एक ग्रुप तयार होतो, व्हॉट्सअप ग्रुप. बरोबर आहे ना. व्हॉट्सअप ग्रुपवरती पहिल्यांदा ऍडमिन एखादा असतो. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे 15 जण झाले ना, आता ताईंनी सांगितलं की आता 50 जण आलेले. ओढ असेल निश्चितपणे येते, तर दरडावून सांगायची गरज नाहीये. हे बघितल्यानंतर निश्चितपणे त्याला वाटेल आपण नाही हे बघितल्यानंतर निश्चितपणे त्यांना पण शाळेविषयी फार आपुलकी आहे. त्यांच्या काही अडचणी असतील किंवा काही जबाबदारी असतील त्यांच्याकडे करता आलं. हा, हे सगळं बघावं लागतं ना. म्हणजे एखाद्या शुभकार्यालाच मुहूर्त बघावं लागतं असं गेट टुगेदरला व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो. त्याच्यानंतर पुन्हा शाळेविषयी काय टाकल्यानंतर काही काही जागे होतात, काही काही जागे असतात पण झोपलेल्या तो सोडून इट्स अ फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे. पण निश्चितपणे बघितल्यानंतर त्यांना असं वाटेल की अरे आपण प्रार्थना तुम्ही म्हटली, राष्ट्रगीत झालं, सरांचे काही तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्या, म्हणजे खूप छान आठवणी असतात शाळेतल्या. आणि तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर आणि वर्गामध्ये कसं तर 62 मुलांना 90 मिळाले ना. वर्ग म्हटल्यानंतर वर्गामध्ये आपण ज्याप्रमाणे 5 लोक सारखी घेतली ना, वर्गातले सगळे असे हरतरेचे असतात. बरोबर आहे ना. काही वॉन्टेड असतात ते, पण
पण एखादा पोरगा किंवा 90 गेला ना तर वाटतं अरे अक्षय वॉन्टेड लिस्ट मध्ये होतो. तर अक्षय असेल, सचिन थोडस शांत होता, दत्ता बाबांचा खूप भारी पडायचा तो. दत्ताने पण बीपीएड केलं, पण शेतीची जबाबदारी त्याच्यावरती पडली, त्याच्यामुळे त्याला शेतीमध्ये खूप चांगलं काम करत होतो. बरोबर, काळा वाजत त्यांच्यासाठी. आणि देखील व्यापार क्षेत्रात अक्षय भावाचा 25 करोडचा बिझनेस आहे. म्हणजे जे वॉन्टेड असतात, जे वर्गामध्ये दंगामस्ती करतात नाही, असे पुढे गेल्यानंतर असं भारी वाटतं. जे बॅक बेंचर्स असतात ना, हे खूप चांगलं केल्यानंतर एक अभिमान वाटतो. तर असे तुम्ही आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी आहेत की समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये, राजकारण असेल, समाजकारण असेल. निखिलनी खूप मार खाल्लाय तो. आणि बॅक बेंचर होता माझ्याबरोबर. बॅक बेंचर तो निखिल तुम्ही आहात. तर निखिल निखिल हे झाल्यानंतर पंकजची एक आठवण येते. प्रत्येक पण तोही हा येस पंकज म्हणतात. पंकज म्हणतात आता सायकलिंग मधून आहे तो सीए. म्हणजे एक वेगळं स्थान समाजामध्ये आपण निर्माण करत आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. तो IT क्षेत्रात आमचं सुरू त्याच्यानंतर सैन्य दलामध्ये अभिमान वाटतो तुमच्या कार्याबद्दल. ठीक आहे, तर असे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. असंच उत्कर्ष आपण करत राहा आणि शाळेबद्दल